गुलामी पाहिजे म्हणजे सेल्फ डिपेंडंट. बापाचं बी काही घेणार नाही, पोराचं पण काही घेणार नाही. करणार स्वतःच्या हिमतीवरच करणार मयपर्यंत. आणि पाहिजे माइंडसेट कसं असायला पाहिजे? बिझनेसचा असायला पाहिजे, जॉबचा असायला पाहिजे? बिझनेस हा म्हणजे माइंडसेट हा बिझनेसचाच असला पाहिजे. बिझनेसचा बिझनेस अप्रोच पाहिजे. कुणाची म्हणजे गुलामगिरी का करायची? कष्ट करायचं स्वतःसाठीच करायचं. आणि हेल्थवर काय असायला पाहिजे? कारण की आजकालचे लोक फालतूच्या गोष्टी खाण्यामध्ये त्यांच्या हेल्थला दुर्लक्ष करतात. त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही, हेल्थ ही सगळ्यात प्रेशियस गोष्ट आहे. हे प्राईम मोस्ट इम्पॉर्टंट जो पाहिजे तो हेल्थलाच पाहिजे तुमच्या. हे जसं मोबाईलची बॅटरी तुम्ही दररोज चार्ज करता उठल्यानंतर, तसं पहिलं स्वतःचा ब्रेन आणि हार्ट रोज स्वतः चार्ज केलं पाहिजे व्यायाम करून. त्याच्यानंतर दिवसाची बाकीची कामं तुमचं लाईफ आणि फ्युचर त्यानंतर सुरू करा. अच्छा. आणि तुमचं वय काय काका? 50. बघा, काकाचं वय 50 आहे तरी पण हेल्थची काळजी करतात. तर मला अजून एक प्रश्न विचारायचा, तुमची डाएट काय आहे? माझं सगळं हेल्दी डाएट आहे. सगळं हेल्दी आहे, फक्त नॅचरल. अच्छा. तुम्ही जर 20 वर्षाचे परत असता तर तुम्ही तुमची लाईफ कशी जगली असती? काय चुका नसतं केलं? सेम मागचे 35 वर्ष झाली मी सेम लाईफस्टाईल मेंटेन केलेली. अच्छा. मरेपर्यंत सेम मेंटेन करणार. अच्छा, काय होतं तुमची लाईफस्टाईल? फक्त हेल्दी खायचं, सगळ्यात हेल्थ इम्पॉर्टंट आहे. आणि पुढच्या आठवड्यात 160 किलोमीटर पळतो 100 माईल्सच्या रेसमध्ये ट्रेलरमध्ये. बघा गाईज, पुढच्या गुरुवारी 100 माईल्स रेस 100 माईल इंडियातली पळतो मी. त्यासाठी उद्या ते महाबळेश्वर नॉनस्टॉप पळत चाललोय. अरे बापरे, उद्या? अच्छा. किती जण आहेत तुमच्या टीममध्ये? एकटाच आहे? कधी स्टार्ट करणार आहे? उद्या संध्याकाळी 7ला स्टार्ट करणार आणि 4 वाजेपर्यंत महाबळेश्वरमध्ये पोहोचणार. अरे बापरे. बघा गाईज, बघू आपण काकाला. काका तुमचं काय इंस्टाग्राम आहे? नाही. यूट्यूब? तुम्ही जर यूट्यूबवर टाकलं तर फेमस होणार ना तुम्ही इंस्टाग्रामवर? मी फेमससाठी नाही करत, मी फक्त हेल्थसाठी, सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी, बाकी काही नाही. हे कधीपासून स्टार्ट झालं तर तुम्हाला असं एवढं पॅशन काय आहे? पॅशन म्हणजे फक्त हेल्थ. म्हणजे बाकीचे जे काय डेव्हिड गॉगिन्स आहे, मिलिंद सोमने, आशिष कासोडेकर, डीन कार्नेज, बघूनच म्हणजे फिटनेसचा वेडा झालो अक्षरशः. तुम्ही डेव्हिड गॉगिन्सला बघितलं तर त्याच्या पहिले तुमचा माइंडसेट काय होता आणि आता तुमचा माइंडसेट काय? माइंडसेट खूप बदलला डेव्हिड गॉगिन्स नंतर. म्हणजे इम्पॉसिबल. तो माणूस जर असं करू शकतो, त्याच्या 1% जरी आपण करू शकलो तर लाईफमध्ये खूप कमवलं. अच्छा. तुम्ही इकडं किती पळणार आहे आता? मी नॉनस्टॉप 3 राऊंड मारतो. 4 किलोमीटरचा एक आहे, 3 राऊंड नॉनस्टॉप. बघा गाईज, एका तासात 3 राऊंड होतात. हो, 12 किलोमीटर. तुमची स्पीड वाढवली तर? नाही, स्पीड मी सेम मेंटेन करतो कारण मला लाईफ टाईम पळायचं. अच्छा. आणि पळण्याने काय म्हणजे ॲडव्हान्टेज भेटतात आणि बेनिफिट भेटतात? ॲडव्हान्टेज म्हणजे काय, तुम्ही लाईफ विदाउट मेडिसिन जगू शकता. म्हणजे तुमचं काहीच दुखत नाही ना, कुठलेच पेन्स नसतात, कुठला आजारच येत नाही. आणि त्याच्यामुळे आता एनर्जी लेवल एवढी भयानक एक्स्ट्रीम तुमची असते. तुम्ही कायम एनर्जेटिकच, तुमची बॉडी थकतच नाही कधी. सगळ्यात कुठलंही एनर्जी ड्रिंक घ्यावं लागत नाही, फक्त पळायचं. फक्त पळणं, डाएट, एक्सरसाइज, फास्टिंग, सगळ्या गोष्टी. आणि जे माणसं जिमला जातात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, जिम चांगली गोष्ट आहे, बॉडी शेपिंग वगैरे आलं, पण मेन काय तर तुमचा लाईफ कार्डिओ पाहिजे. कार्डिओ जेवढा तुमचा जास्त, एरोबिक जास्त, तेवढं ऑक्सिजन लेवल बॉडीची जास्त राहणार. बरोबर आहे. तर तेवढी तुमची लाईफ स्पॅन वाढणार आणि हेल्दी जास्त जाणार. म्हणजे आजार लवकर बरे करायचे असतील तर तुम्हाला ऑक्सिजन लेवल वाढवली पाहिजे. अच्छा. आजच्या दिवसाबद्दल काय वाटतं की आता 6:30 वाजतील, काही मिनिटात दिवस खूप मोठा आहे, त्यावर दिवसाबद्दल काय वाटतंय? टेम्परेचर कसं झालं आजकालचं? दिवस जेवढा तुम्हाला मोठा मिळेल तेवढा तुम्हाला टाइम लक्षात घ्या स्वतःसाठी जास्त मिळतो ना. 2 तास एक्स्ट्रा जरी मिळाले तर तुम्ही स्वतःच्या हेल्थसाठी एक्स्ट्रा 2 तास वापरू शकता. फायदा करून घेतला पाहिजे आपण. अच्छा. आणि आजकालचे जे जनरेशन त्याचा माइंडसेट काय झालाय? जनरेशन डिप्रेस झाले आज. डिप्रेशन आता ते काय इंडिव्हिज्युअलवर आहे. तुम्ही लाईफला अप्रोच दररोज माइंडसेट कसा घेताय त्याच्याबद्दल. पण अप्रोच काय तर सोशल मीडिया आहे, पण त्याचा चांगला वापर फक्त करून घ्या, बाकी काहीच नाही. अच्छा. मला अजून एक प्रश्न विचारायचा होता, म्हणजे की तुम्हाला डेव्हिड गॉगिन्सची अशी कुठली गोष्ट आवडली की ज्यांनी तुम्हाला पूर्णपणे बदललं? डिसिप्लिन. काही करलं एक्झिट नाही करायचं, क्विट नाही करायची कुठली गोष्ट. रेसमध्ये काही झालं, जीव गेला तरी झालं, पण रेस नाही सोडायची. अच्छा. ही कुठली रेस? जास्त पळण्याची म्हणजे ट्रेल रन असतात मोठमोठ्या. लक्षात घ्या, तर डेव्हिड गॉगिन्स 200 माईल्स पळतो आणि मी पुढच्या वर्षी आता 200 माईल्स पळणार. या वर्षी 100 माईल्स फिनिश मारणार आहे पुढच्या गुरुवारी. आता 100 माईल्स म्हणजे किती असतं? 160 किलोमीटर. अरे बापरे. 2 दिवस 2 रात्र तुम्हाला नॉन स्टॉप पळायचं विदाउट स्लिपिंग. त्याच्यामध्ये हेल्थवर काय हे पडणार नाही, तुम्ही तयारी अगोदर केलेली असेल. मग तू उद्या महाबळेश्वर चालतंय. अच्छा. किती महिन्यापासून तुम्ही तयारी करताय? किती वर्षापासून तयारी करताय? तयारी तशी मी जवळपास मागचे 12 वर्ष झालं करतो. 12 वर्ष तयारी करतोय. आता 12 वर्ष तयारी करून तुम्हाला काय कळलं?
12 वर्ष तयारी केल्यानंतरही काय, मग मी 100 किलोमीटरची रेस मारली आतापर्यंत, 5 रेस मारल्यात मी नॉनस्टॉप. आणि तुम्ही जर डेव्हिड रेस लावणार का? डेव्हिड गॉगिन्स बरोबर जेवढं शक्य तेवढं पळणार ना. तर 200 मैल पळतो मी, 150 माईल्स तरी नक्कीच पळणार त्याच्याबरोबर, लक्षात घ्या. मी एवढा कॉन्फिडन्स आहे. असं पळण्याने कॉन्फिडन्स पण येतो, प्रचंड कॉन्फिडन्स. स्टॅमिना तर भयानक मिळतो प्रत्येकाचा. बॉडीला एज कळत नाही, बॉडीला फक्त मेकॅनिझम कळतं. अच्छा, तुम्ही काय खाताय आणि त्याच्यावर काय प्रोसेसिंग करायची एवढंच बॉडीला कळतं. आणि तुम्ही कुठल्या इंटरनेटवर डाएटचे व्हिडिओ बघितले का? नाही. आता तुमची सध्याची डाएट काय? फक्त नॅचरल पास, मॅनमेड काही खायचं नाही. फक्त नेचर मेड खायचं, निसर्गाने जे बनवलं तेच फक्त खायचं, बाकी खायचं नाही. संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे तुमचा डाएट फिक्स आहे. फिक्स आहे. मरेपर्यंत दररोज काय खायचं फिक्स्ड आहे. काय आहे? सगळं नॅचरल, फक्त सगळं नॅचरलमध्ये काय काय घेतो? फक्त कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या, हां. कुठल्याही प्रकारच्या बिया आणि कुठल्याही प्रकारची फळं आणि अंडी, एवढ्या 4च गोष्टी फक्त मी खातो. बाकी जगातलं काहीच खात नाही. आणि पाणी किती पितो? पाणी म्हणजे साधारणपणे कसं असतं, दिवसाला एक 4-4.5 लिटर पाणी पितो 4.5 लिटर मिनिमम. म्हणजे मिनिमम 4.5 लिटर. मला माझ्याकडे बघून काय वाटतं, मला मी किती पाणी पिलं पाहिजे? एक मिनिमम 2.5-3 लिटर ते मिनिमम पाहिजे, 2.5 लिटर ते मिनिमम पाहिजे दररोज. आणि माझं वजनच वाढत नाही, खरं सांगतो. वजन वाढण्याच्या पाठीमागे जाऊच नका. लक्षात हां. घ्या. कसं असतं, तुमची मसल स्ट्रेंथ किती याच्यावर जास्त फोकस करा. तुमच्याकडे मसल स्ट्रेंथ आहे, वजनाची काही गरज नाही आहे काळजी करायची तशी. अच्छा, आता माझं एज 20 आहे, तर माझा माइंडसेट काय झाला पाहिजे? तेच काहीतरी लाईफमध्ये वेगळं करायचं आहे. ऑर्डिनरी म्हणून राहायचंच नाही आहे, मला एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हायचं आहे. हा अप्रोच जर शेवटपर्यंत ठेवला भारी होणार यार. अच्छा, तुम्ही डेव्हिड गॉगिन्सला ऐकलं, अजून तुम्ही हे तुम्हाला कुठून कळलं की डेव्हिड गॉगिन्स कसं समजलं? मी ते टाइम्स ऑफ इंडियामध्येच लेख वाचला होता, नंतर मग यूट्यूबवर बघितलं त्याला. मिलिंद सोमन, आशिष कासोदेकर. अजून दुसरे कुठल्या पॉडकास्ट बघता का तुम्ही? दुसरे पॉडकास्ट म्हणजे तसे बघायचे गेले तर हेल्थवरचे जास्त बघतो. हेल्थवर. मग तुम्ही एक यूट्यूबर आहे, त्याचं नाव आठवत नाही, तो लय फेमस यूट्यूबर आहे, त्याला बघता का? भरपूर युट्यूबर कुठल्या तर मला एवढं काही सांगणार नाही, पण हेल्थवर जे आहे, हेल्थवर जे म्हणजे जे मोठमोठे सर्जन आणि डॉक्टर्स असतात किंवा जे सायंटिस्ट असतात काय, तर त्यांचे जे काही पॉडकास्ट असतात ते फक्त बघतो. म्हणजे जे सायंटिफिक नॉलेज तुम्हाला दिलं जाते प्युअर, तेच फक्त. तुमच्या ह्याच्याने डिसिप्लिन काय आणि पुस्तकातली डेफिनेशन काय? पुस्तकातली डेफिनेशन आहे, पण तुम्ही ॲक्च्युअल लाईफमध्ये वापरायला सुरुवात करता तर त्यावेळेला ज्या अडचणी येतात ना, तर त्याला सोल्युशन त्या पुस्तकात नसतं, ते तुम्हालाच लाईफ शिकवत जातं पुढं. ते तुम्हाला शोधावं लागतं, मग त्यावेळेला डिसिप्लिनचा अर्थ कळतो. काय ना काय स्ट्रॉंग रिझन असेल आहे ना. मी गजर लावलं तर उठणं आणि स्वतःहून लक्ष आपोआप जाग येणं, हा जेवढा फरक आहे, तसं पुस्तकातली डिसिप्लिन आणि आपण इम्प्लिमेंट केलेली हा फरक तर. आणि मला एक लास्ट प्रश्न विचारायचा आहे की आता आम्ही जर डिसाईड केलं पाळायचं असं तुमच्यासाठी, पहिलं जर ती डिसिप्लिन तुटतंय तर मग त्या डिसिप्लिनला बनवण्यासाठी काय करायला पाहिजे? दररोज उठायचं आणि वॉकिंग करायला यायचं, लक्षात घ्या. किंवा 2 किलोमीटर तरी मी चालणार आणि येणारच, लक्षात घ्या. म्हणजे अगदी काही नाही झालं तर मी उठणार आणि ग्राउंडवर फक्त जाऊन तरी येणार, एवढं जरी सवय लागली तरी होईल. बघा काहीच तुम्ही तर जाणार महाबळेश्वरची, ते महाबळेश्वर पुढं ते महाबळेश्वर पुण्यामधून कुठून स्टार्ट करणार? हडपसर हडपसर. तुम्ही हडपसरला राहता का? बघा काहीच हडपसरला राहता, हडपसरमधून स्टार्ट करणार महाबळेश्वरला पळत जाणार. हो काकाला कधी भेटू शकतो आम्ही तुम्हाला? माझी रेस झाल्यानंतर जाणून घ्यायला. 5-6-7 तारखेला माझी रेस आहे, 5-6-7 जूनला. रेसच्या नंतर भेटू शकता. रेसच्या नंतर 100 काकाला miles. भेटू 100 माइल्स. काकाचा व्हिडिओ यूट्यूब व्हिडिओ काय नाही, गरज नाही. आता तुम्ही गेले म्हणल्यावर आम्ही टाकायला पाहिजे. मी मारणार, रेस मारणार, मी पोडियम फिनिशर होणार त्याचा. अच्छा, टॉप 3 मध्ये. डेव्हिड गॉगिन्सला खरं चान्स मिळाला तर 200 माइल्स मारलं तुम्ही, 300 माइल्स मारलं नाही. जास्त तसा प्लॅन नाही आहे काय सध्या तर 200 मैल्सची ह्या लाईफमध्ये. तर बघा चान्स मिळाला तर करणार. काका जातील, काका येस चांगलं ओके.